मनोज जरांगे पाटील अडचणीत, विरोधकांनी केलाय हल्लाबोल। आम्ही हुशार असतानाही ज्याची लायकी नाही त्याच्या हाताखाली आमच्याला काम करायची वेळ आली। आम्ही कोणाची बरोबरी करावी इच्छित नाही, पण आम्ही कशात कमी नाहीत। आम्ही रात्रंदिवस अभ्यास करून आमच्या बुद्धीची प्रचिती आम्ही राज्याला आणि देशाला दाखवली, पण या आरक्षणापायी आमच्या लेकरांचे मुर्दे पडायला लागले। त्या वेदना आता आम्हाला सहन होत नाहीत। लायकी नसलेल्या लोकांच्या मी असं कुठं बोललो? लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करायला लागतं असं बोललो आणि बोललो असलं तर मी परत बघतो कोणाविषयी बोललो ध्यानात येईल मग मला। पण मी शक्यतो म्हणजे लय हुशारीने दाखवत, पण चुकीचं शक्यतो स्टेटमेंट करतच आहे। मी सगळं मान मर्यादा राखूनच बोलतो शक्यतो। म्हणलो असेल तर मी ते शोधतो, मग त्याच पद्धतीचा त्याच लायकीचा असेल त्याला म्हणलो असेल, समावेशक नाही म्हणू शकत मी। हुशार असूनही लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली असं मनोज जरांगे पाटील यांचं विधान असल्याचं सांगण्यात येत आहे। त्याचा त्यांनी नकार केलेला आहे। मराठा समाजात बसत होता तर गेली 70 वर्ष कोणी नुकसान केलं याचं उत्तर मिळालं पाहिजे। 95% पडूनही मराठा समाजातील मुलांना 95% पडूनही नोकरी लागत नाही। आमची मुले हुशार असतानाही आरक्षणात बसत नाहीत। आरक्षण नसल्याने लाखो मुले सुशिक्षित बेरोजगार झाल्यात आणि हेच आरक्षण 70 वर्षापूर्वी मिळालं असतं तर सनदी अधिकारी बनणाऱ्या मराठा मुलांना खालच्या पदावर समाधान मानावं लागलं नसतं। नोकरीतील टक्का कमी झाला, परिणामी हुशार असतानाही लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली असं धक्कादायक विधान मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुण्यातील खराडी येथील आयोजित सभेत बोलत असताना केलं होतं, पण त्यांनी या गोष्टीचा नकार दिलेला आहे। मला मिळालेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत 29 लाख नोंदी सापडल्या आहेत। मराठा आरक्षण समाजात बसत होता तर गेली 70 वर्ष कोणी नुकसान केलं याचं उत्तर मिळालं पाहिजे। 95% पडूनही आम्हाला नोकरी लागत नाही, आरक्षणाच्या निकषात आम्ही बसत नाही आणि आरक्षण असतानाही लाखो मुलं सुशिक्षित बेरोजगार राहिली आहेत। हेच आरक्षण 70 वर्षापूर्वी मिळालं असतं तर आमची मुलं सनदी अधिकारी बनले असते आणि मराठा मुलांना खालच्या पदावर समाधान मानावं लागलं नसतं। मराठा ओबीसीत असलेले पुरावे समितीला मिळत आहेत। राज्यातील मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळणार यात आता शंका नाही। मराठा आणि कुणबी एकच असल्याने हजारो पुरावे आता उपलब्ध झालेत। ज्यांना कुणबी नकोय त्यांनी प्रमाणपत्र घेऊ नये असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट म्हटलंय। भुजबळांना आता व्यक्तिगत विरोध। भुजबळांना मराठा आरक्षणासाठी विरोध केला म्हणून त्यांना आमचा विरोध होता। 4 दिवसात केलेल्या वक्तव्यांवरून भुजबळांना व्यक्ती म्हणून देखील आम्ही आता विरोध करणार, कारण त्यांनी सर्व सीमा आता पार केलेल्या आहेत। घटनेच्या पदावर असूनही त्या पदाची प्रतिष्ठा त्यांना सांभाळता आलेली नाहीये। भुजबळ 30-35 वर्ष सत्तेत असूनही त्यांनी मराठ्यांबद्दल आकसाची भावना ठेवली असा सवाल यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला। तर म्हणजे यावरती फडणवीसांचं देखील उत्तर आलेलं आहे। फडणवीसांच्या आव्हानावर मनोज जरांगे पाटलांचं उत्तर आलेलं आहे। भुजबळांवर साधला होता निशाणा। मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊन ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यात जोरदार वाकयुद्ध पेटलेलं आहे। जरांगे पाटील यांनी अंबड येथील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ यांनी खरमरीत शब्दात प्रत्युत्तर दिलेलं होतं। अगदी वैयक्तिक पातळीवर देखील टीका केली होती। मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचा या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील पुन्हा एकदा बोललेले आहेत। आपल्या मागण्या मांडत असताना आग्रही असले तरी त्यामुळे समाजात तेढ निर्माण होता कामा नये असं आवाहन यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील तसेच इतर सर्व नेत्यांना केलेलं आहे। तर मंडळी, श्रीरामपूरमध्ये जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी जरांगे पाटील यांनी फडणवीसांच्या आव्हानाला अनुरूप प्रतिक्रिया दिली। आधी तुमच्या माणसाला जातीयवादी बोलणं थांबवा, तुमचा माणूस बोलायचा थांबला की आम्ही बघू, त्यावर विचार करू असं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी दिलंय। ते फडणवीसांना उत्तर त्यांनी दिलंय।
जरांगे पाटील सध्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. राज्याच्या दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात ते आहेत. 9 दिवसांपासून सुरू असलेल्या तिसऱ्या टप्प्याची सांगता आज नगर जिल्ह्यातील बोदेगाव येथे होणार आहे. तत्पूर्वी आज सकाळी श्रीरामपूर येथे माध्यमांशी जरांगे पाटील यांनी बातचीत केलेली आहे. यावेळी तिसरा टप्पा संपत आल्याने लवकरच चौथ्या टप्प्याची माहिती पुढील 2 दिवसात जाहीर करण्यात येईल असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस सांगितलेलं आहे. तर मंडळी, राज्यातील पुढील चौथा टप्पा हा विस्तृत असेल असं सांगताना त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्याचा काही राहिलेला भाग, याचबरोबर राज्यात पंढरपूर, बीड आदी भागांमध्ये राहिलेल्या भागांमध्ये दौरा केला जाणार असल्याचं देखील सांगितलंय. दौऱ्याची सुरुवात खानदेशमधून होणार असल्याची देखील माहिती त्यांनी यावेळेस दिली आहे. तत्पूर्वी 1 डिसेंबरला जालन्यामध्ये पूर्ण दिवसभर कार्यक्रम असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. समाजातील मागण्या आग्रहाने मांडल्या पाहिजेत, मात्र त्या मांडत असताना दुसऱ्या समाजाबद्दल आकस निर्माण होईल अशी भाषा करू नये अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटलांकडून व्यक्त केली आहे. त्यावर जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर देखील दिलेलं आहे. जातीवादी भाषा कोण वापरताय? अहो, तुमचाच माणूस जातीयवादी भाषा वापरतोय. तुमच्या माणसाला जातीयवादी बोलणं थांबवायला सांगा. त्यांचा माणूस बोलायचा थांबला तर मग बघू, असं उत्तर मनोज जरांगे यांनी दिलंय. आम्ही आता यापुढे मुदत वाढवून देणार नाही. 24 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे असा ठाम विश्वासही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस व्यक्त केलेला आहे.